सरिता घाबरा नको. सावकाश सावकाश. सरिता सरिता बस बस आहे सर बस बस बस. सरिता झालं सगळं आहे सर, नाही तर त्रास होईल तुका. काय दत्ता काय झाला? सरिता पाणी पी. पाणी पी. काय गो सरिता काय झाला? काय त्रास होता काय? काय गो काय आला? हाय किती रडता हायता? दत्ता अरे काय आहे या? आहे पोस्टमन काका गेले. काय? होय आम्ही प्रेत बघितलं त्यांचा. झाडाच्या बुडीत कुठतरी टाकला होता. दत्ता सरिता काय बोलता? होय आहे. आम्ही बाहेर गेला होता. एक बाई ओरडत दिली म्हणून आम्ही थैसर गेलो. तर झाडाच्या आहे सर त्यांचा प्रेत कोणतरी टाकलेला, पांढरा पडलेला. झाडाच्या हैसर प्रेत टाकलेला होता पोस्टमन काकांचा. म्हणजे तेंका कोणी काय झालं या? अरे एवढं चांगलं माणूस कोणाच्या वाईटात नाही, कोणी त्याचा जीव घेतला. बरं पैशासाठी मारूचा म्हटलं तर आपल्याकडे पैसे पण नव्हतो रे. काय झालं या? हैसर येऊन बसा होते, बोला होते, अगदी घरच्या सारखे होते रे. चेडवाचं लगीन काढला होता, मग साडी पण दाखवले. चेडवाच्या लग्नाची तयारी करी होते. आता आता चेडवा येतोय, यांची वाट बघित असताना आणि या आणि सर काय झाला देवा, काय झाला रे या सगळा? काय केलंस तू? काय झालं रडक? अण्णा पोस्टमन काका गेले. घरातली सगळी जिती असत ना, तो काय घरातलो होतो? त्याच्यासाठी किती सुतक पाळतस? कोण बन तेव्हा चल रे, घरी माझी बायको वाट बघत असतात. येत आहे मी. थांबा. थांबा हो, जाल घाई कुठे आहे? साहेब घराकडे जाऊचा हा. चौकशी करायची. त्या पोस्टमॅनविषयी चौकशी करू गेला असं वाटतं. हो. काय नाव काय त्यांचं? दिगंबर राणे, पेडण्याकडचे. किती वर्ष ओळखता तुम्ही त्यांना? बरीच वर्ष साहेब असत आहे सर. मध्येच केव्हा तरी गावाकडे जायत, पण हल्ली काय गावाकडे गेले नाही ते. सुटी तरी खाई मिळतात त्यांका. 5 गावाचं योग पोचणं. काय वाटतं कुणी मारलं असेल त्यांना? आमका काय माहित साहेब. त्यांचं कुणाशी भांडण? आम्ही कधी ऐकलेला नाही, काय बघितलेला नाही. लय साधो माणूस हो ते का कोणी मारला हे आमका कोणाक पटना पण नाही. बरं त्यांच्या बोलण्यातून काही जाणवलं होतं का कुणाशी वैर वगैरे? तसा काय विशेष नाही साहेब, पण घरची परिस्थिती ना एकदम हलाखीची होती. हो ठीक आहे, काही माहिती मिळाली तर कळवा आम्हाला. जा तुम्ही. होय होय साहेब. हा साहेब.
आणि तुम्ही हा जा घरी जा. बायको वाट बघत असेल ना. होय साहेब येतो. पाटणकर बाईनो हल्ली पोलिसांका नुसतं बघितलं तरी अचानक पाय थरथर कापूक लागतं तो. तुमका काय वाटतं कोणी ह्या सगळा केला नसा आता? अजून कोण असणार? म्हणजे अण्णा हो पाटणकर बाईनो पण अण्णा या सगळा कित्या करतील? त्यांच्यात आणि पोस्टमन मध्ये असा काय वाकडा होता? पोस्टमनने बिचाऱ्यांतर कधी नजर वर करून सुद्धा अण्णांकडे बघितलं नसात, ना खैसला कर्ज घेतलं नसात अण्णांकडून, ना त्याच्याकडे खैसली जमीन होती लुबाडू. हो तो ह्या गावचं नव्हतोच. मग मग अण्णा कित्या करतील असा? हा चोंट्या, ज्या माणसाला इतर माणसांची किंमत नसते ना, त्या माणसाला जर कुणाला मारायचं असेल तर मोठं कारण लागत नाही. गाडी गाडी कोणाची इली हो? हा पाटणकर बहिणू पोलीस येईल असत वाड्यावर. म्हणजे तुमचा अंदाज बरोबर असा. या सगळा उकरून काढूसाठी शोभाचा पण उकरून काढणार. हा मी जाते. हो पण ते समोरच असत पोलीस, त्यांच्या समोर मी कसं जाणार? हा एक काम करते, मी आतमध्ये लपते मी आतमध्ये. देवा इन्स्पेक्टर साहेब देवा. पण तुम्ही स्वागत करताय. कर तर चुकला. रोज येणाऱ्या माणसाचा स्वागत कित्या करायचा? पण या वेळेक मी तुमचीच वाट बघत होते. गावात काहीतरी झाला म्हणून म्हटलं इन्स्पेक्टर साहेब अजून भेट घेऊ इले कसे नाही. एवढा विश्वास? अनुभव. गावात काय झाला तर तुम्ही माझ्यावरच आरोप करतास ना. अनुभव दांडगा आहे तुमचा. पण काय ना अण्णा, मी चौकशी करायला आलोय. आरोप सिद्ध करण्याची संधीच तुम्ही देत नाही. सिद्ध झालो तर काय करा? आम्हाला ही संधी मिळाली तुमच्या पाहुणचाराची, तर बघा कसा करतो पाहुणचार. नाही म्हणजे एकदा अनुभव घेतलाय तुम्ही, पण तो दांडगा नाही, याचा आम्हालाही दुःख आहे. मग ही चौकशी किती आहे? सरळ बेडवच घाला ना, निघला असते. तुमका वाटतं ना सगळा मीच केलाय? हा सगळी पापा मीच डोक्यावर घेऊन हिंडतोय. कायद्याला पुरावा लागतो अण्णा. गोळा केलाच नाही. थांबा, तुमका पुरावे साक्षीबाई ना मी गोळा करून देते. इंदू, माधव, दत्ता, सरिता, छाया. घे बाय, तुम्ही किती इलास? तुझ्या गोवाक पकडू किल्ले सर. चौकशी करायला. पण इच्छा तर तीच हा ना. साहेब काय झाला? गावात येणाऱ्या पोस्टमनचा खून झालाय. हो माहितीये. तुमच्याकडे त्यांचं येणं जाणं? याही होते. पत्रा नसली ना तरी घोटभर चाय घेऊन जाय होते. बरं, त्यांच्या बोलण्यात कुणाविषयी वैर वगैरे? विषय किती फिरवता? सरळ सरळ विचारा ना. मी मारले का त्यांका? हो तुम्ही ताच उकडून घेण्यासाठी इले असत. तुम्ही किती मारशाल? तुमचा काय वैर त्यांच्याशी?
अहो हे कधी त्यांच्याशी बोलत पण नव्हते. साहेब तुमचं काहीतरी गैरसमज झालेला दिसता. समज गैरसमज तपासात दूर होते. ठीक आहे, तुम्हाला काही माहिती मिळाली तर कळवा. आम्हाला काही माहिती लागली तर आम्ही पण कळवतो. झालं समाधान? येवा. असोच प्रेम रवांदे. येवा. काय चला चला. पांडू पांडू ना तू होय. ये इकडे. नको तुम्ही आरडशाल ना. होय ना. अरे नाही ओरडणार. नाही घाबरू नको. मला सांग, तू पोस्टमन काकांना ओळखतोस? पोस्टमन काका? हो. हा ओळखतोय. आमच्याकडे यायचे ना. यायचे? आल्यावर गप्पा मारायचे? गप्पा हा मारायचे. गप्पा मारायचे. कुणाबरोबर? माई वांगडा, सरिता वहिनी वांगडा, दत्ताभाऊ वांगडा, माधव भाऊ वांगडा लय गप्पा मारायचे. पांडू वांगडा पण माझ्या वांगडा. आणि अण्णा? नाही अनंग वांगडा नाही. घाबरायचे ना अनंका. का? अनंका राग येतो ना. मग राग आल्यावर अण्णा काय करतात? राग केल्यावर अण्णा हा कलमा लावतात. काय? अण्णांका राग गेल्यावर ना कलमा लावतात. मग हे कलमा आंबो येतात. अरे पांडू, राग आल्यानंतर ते काय करतात? ओरडतात, मारतात? नाही कलमा लावतात. लय कलमा लावतात. बरं ठीक आहे तुझा. काम हल्ली सोपं झालंय. चौकशीसाठी लांब जावं लागत नाही. पोस्टमनचं प्रेत सापडलंय. तुम्हाला कल्पना आलीच असेल. हो. त्याच संदर्भात चौकशीला आलोय. तुमची परवानगी असेल तर मी आत येऊ का? नाही नको. घर लहान आहे आणि आत गरम होतं. इथंच बसूयात ना. बसा. बर, आत काय आणि बाहेर काय योग्य माहिती मिळणं महत्वाचं. पोस्टमन गावात सगळ्यांच्या परिचयाचे होते. तुम्ही इथे आल्यानंतर तुमच्याही ओळखीचे झाले असतील ना? हो, बरेचदा यायचे ते इथे. म्हणजे पत्र फक्त निमित्त होतं, पण पत्रखेरीस हाक द्यायचे ते. खरंच खूप भला माणूस होता तो. म्हणजे त्यांच्या बाबतीत हे असं ऐकल्यावर माझा विश्वासच बसला नाही. आपल्याच घरातलं कुणीतरी असावं असे होते ते. वयानुसार पत्राचा घोळ व्हायचा त्यांचा, म्हणून मी त्यांना सगळी पत्र लावून द्यायचे. गावात त्यांचं कधीच कोणाशी वाकडं नव्हतं. आणि का असेल नाही? आपण चांगले की जग चांगले. बरं, त्यांच्या बोलण्यातून कधी राग वगैरे व्यक्त व्हायचा? ठेव असं काहीच नाही. आणि जरी असलं ना तरी आपल्या प्रेमाने ते समोरच्याला जिंकून घ्यायचं. अगदी देव माणूस होता बघा. मुलीचं लग्न ठरलं होतं त्यांचं आणि म्हणून खरेदी सुद्धा केली होती. मला खरेदी सुद्धा दाखवायला आले होते ते. आता कोण लागते मी त्यांची?
तरी सुद्धा मायेने वागायचे माझ्याशी. पण त्यांच्याबद्दल हे कळल्यावर खरंच विश्वास बसत नाहीये माझा. काहीतरी आहे हो तुमच्या शर्टावर. पैशांचो आणि दागिन्यांचो भस्म्या झालेलो हा. फक्त माझ्या भावावर नजर नाही हा तुझी, माझ्या घरावर पण नजर हा. पण हे डोळे ना मी काढून घेतले एक दिवस. मला इथून जा सांगणारी तू कोण आहेस? सून असं या घराची आहे एवढा मान? हक्क हा माका तेवढो. कोणी दिला? या घरात ह्या मंगळसूत्रात. जे बाई तुझ्या आयुष्याची जागा घेऊन बघता, या मंगळसूत्र हिसकावून घेऊन बघता, तुझ्या वांगडा उभं राहिलास तू. मी जित्ता असेपर्यंत तुका या घराचं उमरो ओलांडूक देऊचंय नाही मी. हेंका जिंकलस म्हणजे सगळा जग जिंकलस काय? खोट्या भ्रमात राहा नको. अगो तुझ्याकडे हे असतील पण माझ्याकडे अख्खो नाईक वाडो असा. काय सांगितलंस पोलिसांका? काय बोललास? पोस्टमनाक मी मारले ता सांगितलंस की त्याचा जीव घेतलाय म्हणून सांगितलंस? वय मी मारले त्या का? त्याचा चेहरा माका माझ्या डोळ्यासमोर नको होतो. ते का बघितल्यावर माझ्या डोक्यात तिडक गेली. त्याच्या समोर माका पाणी भरूक सांगितलंस, ते का घरात बसवलंस आणि माका पायरीवर बसवलंस. थंयसर माका चाव खाऊ घातलंस. सहन नाही झाला माका म्हणून गळो आवडलो त्याचो. असो काय सांगूचा पोलिसांका तर सांग. आजपर्यंत काय करू शकले नाही, मग आता या अण्णा नायकाचा काय वाकडा करणार आहोत? कोणाची हिंमत हा? मी गळू आवळून ठार मारले ते का? अण्णा, अण्णा तुमचा खरंच विश्वास नाहीये का माझ्यावर? हा नसेल ना तर खरंच खरंच हा गळा आवळून टाका, तुम्ही मारून टाका मला. अहो अण्णा, मी प्रेम केलंय तुमच्यावर. शोभाचा मृत्यू कसा झाला हे सांगू शकले असते मी पोलिसांना, पण सांगितलं का मी? नाही ना. काशीच्या मृत्यू मागे कुणाचा हात होता हे सांगू शकले असते मी, पण उघडला का मी माझं तोंड? अहो अण्णा, विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते, पोस्टमॅनच्या मृत्यूची वाच्यता मी कुणाकडेच करणार नाही. खरंच सांगते मी, विश्वास ठेवा माझ्यावर. आणि हा जो माझा गळा तुम्ही आवडलाय त्यात फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र द्या.